नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. हिमोग्लोबिन कमी असल्यास काय करावे? अनेक लोकांना सतत थकवा, चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशा समस्या जाणवतात. पण या समस्यांचं नेमकं कारण काय असेल हेच समजत नाही. यामागे एक मोठं कारण असू शकतं, हिमोग्लोबिनची कमतरता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन म्हणजे काय, ते कमी का होतं, त्याची लक्षणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचे ते कसे वाढवावे. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया हिमोग्लोबिन म्हणजे काय. हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील एक प्रोटीन आहे. हे लाल पेशींमध्ये असतं आणि शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करत असतं. जर हिमोग्लोबिन कमी झालं तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ॲनिमिया असे म्हणतात. सामान्यपणे पुरुषांमध्ये 13 ते 17 आणि महिलांमध्ये 12 ते 15 यापेक्षा जर हिमोग्लोबिन कमी झालं तर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हिमोग्लोबिन कमी होण्याची नेमकी कारणे काय आहेत ते आपण जाणून घेऊया. 1. शरीरात आयर्नची कमतरता असणे, हे सर्वात सामान्य कारण आहे. 2. जास्त रक्तस्राव होणे, महिलांमध्ये जास्त पाळीमध्ये रक्तस्राव होणे हे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होण्याचं कारण असू शकतं. 3. चुकीचा आहार, भाजीपाला, फळे, डाळी कमी खाणे. 4. पचनसंस्थेचे विकार, जेवणातून आयर्न शोषलं जात नाही. 5. गर्भधारणा, गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची जास्त शक्यता असते. पुढचं महत्त्वाचं पॉईंट आहे, हिमोग्लोबिन कमी असल्याची लक्षणे कोणकोणती आपल्याला जाणवतात. तर सतत थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी होणे, त्वचा फिकट दिसणे, श्वास लागणे, केस गळणे, नखे कमकुवत होणे ही लक्षणे दिसत असतील तर रक्त तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय खावे? 1. हिरव्या पालेभाज्या. पालेभाज्यांमध्ये आपण पालक, मेथी, चाकवत या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात आपण करू शकतो. यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. 2. फळे, डाळिंब, सफरचंद, खजूर, मनुका, विशेषतः डाळिंब रक्त वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असते. 3. डाळी आणि कडधान्य, हरभरा, मूग आणि मसूर या डाळींचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. 4. सुकामेवा, बदाम, अक्रोड, तीळ या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करावा. 5. नॉनव्हेज जर खात असाल तर अंडी, चिकन, यकृत यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असतं. सर्वात महत्त्वाची एक टीप, आयर्नसोबत व्हिटॅमिन सी घेतल्यास आयर्न चांगलं शोषलं जातं. म्हणून जेवणासोबत लिंबू पाणी किंवा आवळा घ्या. 5. आयर्नच्या गोळ्या घ्याव्यात का? जर हिमोग्लोबिन खूपच कमी असेल तर डॉक्टर आयर्न टॅबलेट्स देतात, पण स्वतःहून औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. 6. हिमोग्लोबिनची जर कमतरता असेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये कसा बदल करू शकतो? नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, जंक फूड टाळा, चहा, कॉफी जेवणानंतर लगेच पिऊ नका. यामुळे आयर्न शोषण कमी होतं. मित्रांनो, हिमोग्लोबिन कमी असणे ही गंभीर समस्या ठरू शकते, पण योग्य आहार, योग्य सवयी आणि वेळेवर तपासणी केल्यास आपण ती सहज नियंत्रित करू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.